नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आशाज रेसिपीमध्ये. तुम्ही सगळे कसे आहात? तर हे बघा, आपण मस्त कोकणी पद्धतीचं हे वालाचं बिरडं बनवलेलं आहे. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल हे मी कोणत्या पद्धतीने कसं बनवलेलं आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असते ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे नवीन नवीन व्हिडिओज येतील, छान छान अशा रेसिपीज येतील, ते तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याच्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट पण टाका या व्हिडिओसाठी आणि एक लाईक करा. तर आता आपण पाहणारच आहोत हे आपण कोकणी पद्धतीचे वालाचे बिरडे कसे बनवलेले आहे. तर त्याच्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर हे बघा, हे कडवे वाल असतात, हे असे छोट्या साईजचे असतात आणि जे मोठ्या साईजचे सफेद असतात त्याला आपण पावटे बोलतो आणि हे कोकणात आवर्जून बनवली जातात, ह्याला कडवे वाल बोलतात. तर हे बघा, मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे. तर हे मी 4 मूठ घेणार आहे 4 व्यक्तींसाठी, म्हणजे 4 माणसांसाठी जर आपल्याला ही भाजी बनवायची असेल तर बघा 4 मूठ मी हे वाल घेणार आहे आणि हे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. सर्वात प्रथम आधी आपल्याला 2-3 पाण्याने हे धुवून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये कधी कधी मातीही असते. तर हे छान स्वच्छ असे आपण धुवून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला रात्रभर हे पाण्यात असेच भिजत ठेवायचे आहे. तर हे बघा, मी रात्रभर असे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि हे भिजवून घ्यायचे आहेत. तर आता दुसऱ्या दिवशी आपण हे बघणार आहोत. तर हे बघा, आपले हे पावटे कडवे वाल आपले छान असे भिजलेले आहेत. तर हे बघा, ह्याचा रंग थोडासा असा तपकिरीसारखा असतो, डार्क असतो. तर एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत, सगळं पाणी निथळायचं आहे. जसे आपण इतर कडधान्य भिजवतो आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवतो, त्याचप्रमाणे मी हे असे कपड्यामध्ये झाकून ठेवून याला असे मोड आणलेले आहेत. आता आपल्याला ह्याचे टरफलं काढून घ्यायचे आहेत. तर अशी सहजासहजी हे निघत नाही, तर थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनटासाठी हे असे बुडवून ठेवायचे आहेत, म्हणजे जे त्याचे टरफल आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने निघतात. तर हे बघा, मी दाखवत आहे कशी काढायचे. तर या पद्धतीने आपण सगळे असे टरफलं काढून घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने ह्याची भाजी खूप छान लागते, खूप चव देणारे आहेत हे कडवे वाल. तर हे बघा, आपण हे असे सगळे हे करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. तर मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे, अद्रक, लसूण आणि देठासहित आपण कोथिंबीर वापरणार आहोत. तर आता आणि हे 2 टोमॅटो आपण मीडियम साईजचे घेतलेले आहेत. तर एका पॅनमध्ये मी हे सगळं वाटण भाजून घेणार आहे. तर सर्वात प्रथम आधी आपल्याला कांदा छान असा भाजून घेणार आहे, गुलाबीचा रंग येईपर्यंत. कांदा भाजून झाला की लगेच आपल्याला कांदा साईडला करून आपण मधोमध त्याच्या खोबरं टाकणार आहोत. तर ते सगळं एकत्रच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे ओलं खोबरं पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून छान असं भाजून घेणार आहोत, परतवून घ्यायचं आहे. थोडंसं ह्याला रंग असं थोडंसं बदलवायचं आहे, ह्याचा जास्त करपवायचं नाही आहे. आता लगेच आपल्याला लसूण आणि अद्रक पण आपण टाकून घेणार आहोत आणि हे पण छान असं परतवून घेणार आहोत. हे असं थोडंसं परतवलं की जरा छान लागते भाजी. तर बघा, झालं आहे आपलं परतवून. आता आपण कोथिंबीर टाकून लगेच आपण गॅस बंद करणार आहे. कोथिंबीर आपल्याला जास्त काळी नाही करायची आहे, फक्त थोडीशी अशी परतवून घ्यायचं आहे. आता हे छान असं परतवून घेतलेलं आहे आपण, हे बघा. आणि आता हे जी ओली हळद होती ती पण ह्याच्यामध्ये अशी मिक्स करून मग गॅस बंद केला आहे बघा मी. आणि आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला, ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे छानपैकी. तर हे बघा, गॅस मी बंद केलेला आहे, दाखवलं. आता हे थंड करून घेणार आहोत आपण. आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण ह्याचं वाटण करून घेऊन छानपैकी फाईन पेस्ट करूया. आणि जे आपण 2 टोमॅटो घेतलेले ते पण आपण ह्याच्यामध्येच टाकून ह्याची पण एकत्र पेस्ट करायची आहे. शक्यतो पाणी कमी वापरा, टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे हे छान असं वाटलं जातं आहे बघा. मस्तपैकी छान अशी पेस्ट झालेली आहे. आता हे जे आपण वाल आहे ना सोलून घेतलेले, ते पाण्यातच टाकून ठेवलेले होते मी, नाहीतर ते काळे पडतात. तर आता एका कुकरमध्येच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. तर कुकरमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला फोडणीला आता हा लसूण घेतलेला आहे, मी ठेचलेला लसूण घेतला आहे. 4-5 पाकळ्या घ्यायच्या आणि ठेचायच्या
लसणाचे फोडणी द्यायची आहे आपल्याला. आपण कोकणी पद्धतीने बनवतो आहे त्याकरता. आणि थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि आपण जे एक कांदा मीडियम साईजचा कापून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. ही फोडणी देतो आहे आपण भाजीला. तर आता हे छान असा कांदा परतवून झाला की लगेच आपल्याला जे आपण वाटण केलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्तपैकी आपण हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. वाटणाला खूप छान कलर आलेला आहे बघा टोमॅटोमुळे आणि चव पण छान लागते. टोमॅटो तुम्ही आवर्जून वापरा या भाजीमध्ये किंवा कोणी कोणी कोकमही टाकतं. तर मी कोकम न टाकता टोमॅटोज वापरलेले आहेत. आता आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, जो तुमच्या घरात ठेवणीला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. आणि मी अर्धा चमचा मालवणी मसालाही वापरलेला आहे आणि हा 1 चमचा धणे जिरेची पावडर पण वापरलेली आहे. आता हे छान असे मसाले आपल्याला मस्तपैकी परतवून घ्यायचे आहेत छान तेल सुटेपर्यंत. हे बघा मस्तपैकी आपण परतवून घेत आहोत आणि याला छान असा रंग पण आलेला आहे बघा मसाल्यांमुळे आणि खूप सुवासही दरवळत होता. जितके आपण मसाले परतवून घेऊ ना तितकाच आपल्या भाजीला एकदम स्वाद छान येतो. तर हे चवीनुसार मीठ पण मी आधीच टाकून घेणार आहे आणि सगळं छान असं परतवून घेणार आहोत आपण. जितकं छान परतवू तेवढीच भाजीला चव अप्रतिम येते. तर हे छान असं परतवून घेतलेलं आहे आपण. आता जे आपण वाल घेतले बघा छान तेल पण सुटलेलं आहे. आता जे आपण वाल सोलून घेतलेले कडबे वाल ते पण ह्याच्यामध्ये टाकून छान हे पण परतवून घ्यायचे आहेत 2 मिनिटासाठी. म्हणजे ह्याला पण छान अशी चव येईल. तर हे बघा आपण मस्तपैकी असं परतवून घेत आहोत. हे बघा मस्त परतवून झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. जे वाटण जे लागलेलं असेल मिक्सरच्या भांड्याला त्याच्यामध्येच आपण पाणी टाकून हे घेतलेलं आहे टाकून. तर कितपत तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता तुमच्या सोयीनुसार. तर हे बघा आता ह्याला छान उकळी येते आहे. तर आपण आता ना कुकरचं झाकण ठेवून आपल्याला ह्याला शिट्टी द्यायची आहे. एका शिट्टीमध्ये छान होतं. तर मला थोडंसं असं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून घेतलं आहे. तर शक्यतो पाणी गरमच वापरा म्हणजे भाजीची चव ही टिकून राहते मसाल्यांची. आता हे बघा छान उकळी पण आलेली आहे आणि आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. एक शिट्टी काढायची आहे आपल्याला. तर हे बघा भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. आपण कोथिंबीरने सजवून घेऊया ही भाजी. कोकणी पद्धतीचे कडवे वाल आपण वालाचं बिरडं बनवलेलं आहे. हे बघा मस्त कलर पण छान आलेला आहे भाजीला आणि छान अशी घट्टसर आपली वालाचं बिरडं तयार झालेलं आहे. आता एका डिशमध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट टाका आणि व्हिडिओला लाईकही करा. तर हे भाजी तुम्ही भाताबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर आवर्जून खाल्ली जाते कोकणामध्ये. भाताबरोबर ही खूप छान लागते. तर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमचा आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.